नम्र अभिवादन करतो। मंचकावरती असेल डॉक्टर हरीश रावलिया, सर्व सन्माननीय सदस्य, महाबोधी बुद्धविहार संघर्ष समिती त्यांचे सर्व पदाधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू, सकाळपासून वाट बघितली नाही। मी सांगितलं होतं की संध्याकाळी येणार आणि त्याप्रमाणे मी संध्याकाळी आपल्या समोर हजर। अतिशय जलद पक्षाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं। जे आंदोलनाची आज 100च्या वरती दिवस झालेले आहे। आकाश लामा हे 12 फेब्रुवारी पासून महाबोधी बुद्ध विहाराच्या आंदोलनासाठी तिथे बसले। बौद्ध गया आहे, त्याच्या आधी त्यांनी देशामध्ये दौरे सुरुवात केले। लामा हे मेघालय वगैरे त्या बाजूचे आहे, दार्जिलिंगचे आहे आणि हे सगळं होत असताना जानेवारीमध्ये आमची त्यांची गाठ भेट झाली आणि त्यांनी सांगितलं, भीमरावजी मैं ये शुरुआत करने जा रहा हूं। डिसेंबरचा महिना असेल मला आणि तेव्हा त्यांना सांगितलं 1 तारीख को तो मैं नहीं मिल सकता हूँ, भीमा कोरे गांव में हूँ मैं, भीमरावजी मैं भी आता हूँ। तेव्हा त्यांना भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती मी घेतलं 1 जानेवारीला भीमा कोरेगावचा। आपण सगळे जाणता की भीमा कोरेगावचा स्तंभ आणि भारतीय बौद्ध महासभेचा स्टेज याच्या पलीकडे कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांचा स्टेज नसतो आणि त्याच्यावरून त्यांनी ऐलान केलं की येणाऱ्या काळामध्ये मी आंदोलनाला सुरुवात करत आहे आणि त्या दिवसापासून त्यांचा विश्वास हा भारतीय बौद्ध महासभेवरती होता आणि शेवटपर्यंत भारतीय बौद्ध महासभेने त्यांना साथ दिलेली आहे। महाबोधी बुद्ध विहाराची हिस्ट्री आहे, इतिहास हा लेखी स्वरूपाचा आहे। मी देखील 2दा ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालो। एकदा 4 दिवस होतो, दुसऱ्या वेळेला 5 दिवस तिथे थांबलो। मधल्या वेळेला बाळासाहेब आंबेडकर देखील 3 दिवसासाठी तिथे महाबोधी बुद्ध विहारच्या आंदोलनात सपोर्ट म्हणून गेले होते। आंदोलन अगदी शांततेप्रमाणे झालं। अनेक बौद्ध भिक्खू, 300-400 बौद्ध भिक्खू तिथे बसत होते। प्रशासनाने पहिल्यांदा बराच त्रास दिला, परंतु आपले बौद्ध भिक्खू आणि आंदोलनकर्ते तेथून हटले नाही। मे महिन्यामध्ये जेव्हा मी दुसऱ्यांदा गेलो तेव्हा बघितलं बिहार मधलं वातावरण, जे उष्णतेचं वातावरण म्हणे ते 45 डिग्री पर्यंत गेलं असताना देखील भंते बरोबर तिथे डटून बसले। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हलणार नाही अशी भावना भंतेजींची होती। एक मकसद होता त्याचा की या आंदोलनाच्या मुळे देशामध्ये ह्याचे विचार झाले, देशामध्ये ह्याच्यावरती आंदोलन व्हावी, जागृती व्हावी। बौद्धांचा बौद्ध विहार आहे महाबोधी बुद्ध विहार, हे आम्हाला मिळावं, त्याची माहिती, त्याची हिस्ट्री हे सगळ्यांना माहिती आहे। भगवान गौतम बुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली त्याच ठिकाणी सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये बौद्ध विहाराची निर्मिती केली। हा इतिहास एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, स्पष्ट आहे। तरी देखील आज प्रश्न विचारला जातो, हे बुद्ध विहार आहे का की दुसरं काही आहे? इंग्रज आले या देशामध्ये, कनिंघहॅमने हे संपूर्ण शोधून काढलं। हा मिलिटरी कमिशनर म्हणून या देशामध्ये आला होता, परंतु त्यांनी त्याच्या टेन्युअर मध्ये, त्याच्या कार्यकाळामध्ये या संपूर्ण बौद्ध धरोहरांच्या, बौद्ध वास्तूच्या, त्या ज्या भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र स्थळी त्यांनी शोधून काढल्या। त्यांनी शोधत असताना हा इतिहास त्याला मिळाला
जे 3 यात्रेकरू या देशामध्ये आले होते, त्या 3 यात्रेकरूंना चौथ्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये, 7व्या शतकामध्ये त्यांनी लिहून ठेवलेल्या प्रवास वर्णनावर, देशाच्या परिस्थितीवरून हे त्यांनी कनिंघहॅमने शोधून काढलं आणि सांगितलं हे बौद्धांचं आहे. आज 84,000 स्तूप ह्या सम्राट अशोक मौर्य यांनी या देशामध्ये स्थापन केली आणि हे संपूर्ण धरोहर हिंदुत्ववादी लोकांनी नंतरच्या काळामध्ये हे आपल्याकडे घेतलेले. सगळे इतिहास जाणताय की बौद्ध धर्म येथून लुप्त झाला, भंतेजींची कत्तल झाली, भंते परागत झाले एशियामध्ये, काहींची कत्तल झाली, त्याच्यानंतर बौद्ध धर्म हा लुप्त झाला आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या बौद्ध धरोहरामध्ये कब्जा करण्यात आला, बदल करण्यात आलेले. पण देशाचा इतिहास देखील बौद्धांनी लिहिलेला आहे. आपल्याला सांगू इच्छितो, जे चिनी यात्रेकरूंचा मी उल्लेख केला, त्या चिनी यात्रेकरूंनी हा इतिहास लिहिलेला. मी असं म्हणतो, एक फेज आज संपलेला. आंदोलन होणं, सिंबॉलिक आंदोलन व्हायला पाहिजे. देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये आंदोलन झाली. लोक रस्त्यावरती आले, लोकांनी डिमांड केला की महाबोधी बुद्ध विहार हे मिळाला पाहिजे. सरकारवरती दबाव आला, देशामध्ये चर्चा झाली.